मागच्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार, रविवार अशा 3 दिवसाच्या सुट्ट्या लागून आल्या आणि आम्ही प्लॅन केला गावी जाण्याचा. खरं तर साताऱ्यात राहायला आल्यापासून आम्ही विचार करतोय की आता गावी येण्या-जाण्यासाठी आपल्याला एकदम जवळ झालं आहे आणि पटकन मनात आलं की आपण निघू शकतो. पण काही योग येत नव्हता गावी जाण्याचा. शेवटी आज आम्ही ठरवलं आणि निघालो. मस्त बॅगा पॅक केल्या आणि संध्याकाळी निघालो. खरं तर आम्हाला लवकर पोहोचायचं होतं की उजेड असतानाच आपण गावी पोहोचूया. तर त्यामुळे आम्ही थोडं लवकरच निघालो आणि मस्त गावच्या दिशेने प्रवास सुरू झाला. रस्त्याने मस्त मजा मस्ती धमाल करत आम्ही हा प्रवास एन्जॉय करत होतो. मध्ये मध्ये पाऊस होता बऱ्याच ठिकाणी आणि पावसाळ्यामध्ये किती छान रस्त्याने अशी हिरवळ आणि खूप छान दिसतो निसर्ग. आणि गाडी चालू झाली ना की 15-20 मिनटातच बघा लहान मुलं लगेच अशी झोपी जातात. तर माझाही लहान मुलगा बघा त्याचं ब्लँकेट घेऊन मस्त लगेच झोपण्याची तयारी होती त्याची. आणि थोडं पुढे गेल्यानंतर पाऊस लागला आणि इतका छान हवेत गारवा, खूप सुंदर वाटत होतं. शी नाही छान आहे. मग बघ किती छान मम्मी छान आहे ना मम्मा. आंघोळ करायची का तुला? चल मग आपण जाऊ तिथे, तुला शंभो घालते मी. पुढे गेल्यावर काही गावांमध्ये गणपती विसर्जन चालू होतं. मंडळाचे मोठमोठे गणपतींचं विसर्जन चालू होतं. तर मी इथे पण नाही ना छोटे छोटे असे व्हिडिओ काढून घेतले. म्हटलं आपण हे पण सर्वांसोबत शेअर करूया. आणि एवढे छान ढोल ताशा पथक होते ना, जे एवढे छान वाजवत होते, मस्त वाटत होतं ते सुद्धा ऐकायला. हा सीन आहे ना आपल्याला गावच्या ठिकाणीच मिळणार. हो, दोन्ही बाजूला झाडी आणि सुंदर वाटतंय बघायला. झाडांचा बोगदा तयार झाला असं वाटतंय. हो, म्हणजे या ठिकाणी फोटो वगैरे पण किती छान येतील ना. आणि शिवाय या ठिकाणी उन्हाळ्यात जरी गेलं तरी थंड हवेची झुळूक पण किती छान लागेल. हो, एकदम गार मस्त. आणि आता पण पावसाळ्यात किती सुंदर वाटते. मस्त दोन्हीकडे हिरवळ, किती छान झाडं आणि शेती वगैरे पण किती मस्त आहे बघा ना. दोन्ही बाजूने मस्त शेती आहे. माझं तर म्हणणं आहे 3 महिन्यातून एकदा गावी जायचा प्लॅन करायचा, म्हणजे सगळं ऑफिसचं टेन्शन सगळं काही एकदम बाजूला. हो खरंय. पण आडव्या येतात ते पोरांच्या सुट्ट्या. हो मग काय, मुलांची शाळा ऑफिस या सगळ्या दगदगीतून आहे ना खरं वेळ काढणं थोडं अवघड होतं. पण बरं झालं आपण यावेळेस प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला आणि फायनली आपण चाललोय मस्त गावाला. प्लॅन करायचा म्हणजे असा करायचा, चलो मन में आया ना जाने का तो जाने का, बैग उठाओ और चलते बरो. मग काय. अर्नवला डोनट खायचंय है ना अर्नव, बराबर ना? डोनट खाना है क्या ना तुझको? हाँ देखा मैं पहचानता है. आवडतात त्याला पहिल्यापासून डोनट, चहा सोबत आवडतात. आणि आता त्याचं बघून आहे ना आपल्या तनूला पण आवडायला लागले. डोनट होता, डोनटला डोनट आवडायचा, पण आता तो टोस्ट झालाय. हो ना. हा घ्या ना, ताजे ताजे. हे वांगीगाव आहे आणि इथे आम्ही चहा नाश्त्यासाठी ब्रेक घेतला. खूप छान असं हे हॉटेल आम्हाला मिळालं. एकदम सुंदर चहा आणि वडापाव पण खूप छान होता, टेस्टी होता. मस्त गरमागरम त्यांनी वडापाव दिले आणि गुळाचा चहा आम्ही घेतला.
चहा नाश्ता घेतल्यावर मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि तासगावपर्यंत पोहोचलो. तासगावपर्यंत पोहोचता 7 वाजले होते आणि इथे आता तालुका कवठे महांकाळ सुरू झाला. 33 किलोमीटर आहे अजून. आणि आता इथे हा रस्ता तसा चांगला होता त्यामुळे आम्ही एकदम फास्ट पोहोचलो. पुढे 7 वाजले. आणि आता हे देशिंगचं बोर्ड बघितलं म्हटलं आता आपण बरेच जवळ आलो आहे. तर 17 किलोमीटर इथून आता देशिंग म्हणजे आमच्या गावचं अंतर हे 17 किलोमीटर होतं इथून. लवकर उजेडात पोहोचूया गावी ह्या विचाराने आम्ही निघालो. पण शेवटी अंधार पडला आणि थोडा उशीर झालाच. पण शेवटी पोहोचलो घरी. आणि आम्ही जरा रस्ता चुकलो होतो सुरुवातीला, कारण रस्त्यावरती लाईटी नसल्यामुळे ते लक्षात आलं नाही आणि जरा पुढे गेलेलो. पण आमचे दादा वाट बघत होते आणि फोनवर त्यांच्याशी कंटिन्यू बोलणं चालू होतं. मग त्यांनी जरा आम्हाला रस्ता गाईड केला आणि मग फायनली आम्ही घराजवळ पोहोचलो. आणि दादा बाहेरच उभे होते आमची वाट बघत. तर पोहोचलो आणि आता इथे बाहेर गाडी वगैरे लावली. काकींना भेट. तनू आला. तनू बरंच काय केवढं बारकं होतं की नाही. उंची वाढली आता. त्याच्या मित्राकडे थांबला तो. कोण आहे? घरी पोहोचल्यावर बघा घरात मस्त कुत्रं पाळलेलं आहे, मांजर आहे, बकऱ्या, गाई, असं सगळ्या गोष्टी गावी बघायला मिळतात नाही हे सगळे प्राणी. तर तनूला तर इतकं असा आनंद झाला ना. त्याला फार आवडतात असे कुत्रे मांजरं, यांच्यासोबत खेळायला फार आवडतं आणि अजिबात घाबरत नाही तो. तर आल्यापासून तो आहे ना ह्या कुत्र्याच्याच मागे होता आणि खेळत होता त्याच्यासोबतच. त्याला चपात्या देतोय खायला, त्याला असं त्याचे लाड करतोय, असं खूप त्याचं बराच वेळ त्याचं चालू होतं. आणि त्याला फार मज्जा आली. म्हणजे गावी आलो ना की असं सगळं मोकळं वातावरण त्याला मिळालं आणि ह्या सगळ्या त्याच्या आवडीच्या गोष्टी त्याला भेटल्या. त्यामुळे फार मज्जा केली त्याने 2 दिवस. तर कुत्र्याला जाऊन नव्हता देत अजिबात. त्या एकदम माझ्यासोबतच तू इथे बस खेळ माझ्यासोबत असं त्याचं म्हणणं होतं. त्यामुळे तो कंटिन्यू त्या कुत्र्याच्या मागे पुढे. आणि मांजर पण आहे घरामध्ये पाळलेली, तर तिला पण तो तसाच करत होता, तिच्यासोबत खेळत होता, मागे मागे पळत होता. तर गावी असं आलो ना की मुलांची फार मजा होते. मुलांना ना असं मोकळं वातावरण मिळतं आणि खूप खुश होतात मुलं. आणि चेंज म्हणून आपल्याला पण हवाच असतो थोडासा रोजच्या रुटीनमध्ये चेंज. तर आपणही फ्रेश होतो, रिलॅक्स होतो आणि मुलं पण खुश होतात. तर 2 दिवस आम्ही खूप छान एन्जॉय केले गावी. चपाती सांग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6-6:30 वाजता मी हा व्हिडिओ काढला आहे. आणि ही शेतातली हिरवळ, उगवता सूर्य बघायला इतकं सुंदर वाटत होतं आणि मला हे असं वातावरण फार आवडतं.
घरात मुलं झोपलेली होती आणि मी मस्त उठून सकाळी हे असे व्हिडिओ काढले आणि शेतामध्ये मस्त फिरून आले सगळीकडे. तर हे ना मका लावलेला आहे, काही भुईमुगाच्या शेंगा असं सगळं लावलेलं आहे सध्या शेतामध्ये. तर काही बघा नारळाची झाडं, आंब्याची झाडं, पेरू, चिकू अशी बरीच झाडं लावलेली आहेत. आजूबाजूला आहेत सगळी झाडं. झाली झोप. आणि इकडे ना पाण्याचा बंब पेटवलेला होता पाणी गरम करण्यासाठी. व्हिडिओ व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे ह्या पार्टमध्ये मी इथपर्यंतच शेअर केला आहे. आजच्या दिवसामध्ये काय मजा मस्ती केली ते तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये शेअर करते. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.